मान्सून मुंबईत दाखल होताच मान्सूननं मात्र रेकॉर्ड मोडलाय। पहिल्याच पावसात मुंबईतील महत्त्वाकांक्षी प्रकल्प ॲक्वालाईन 3 ला पावसाचा फटका बसला। मुंबईतील आचार्य अत्रे चौक वरई मेट्रो स्थानकात पावसाचं पाणी शिरलं होतं। वरई नाका मेट्रो स्थानकात पाणी साचल्यानंतर मेट्रो सेवा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। अत्रे चौक स्थानकाजवळची एक संरक्षक भिंत कोसळल्यानं भुयारी स्थानकात पाणी शिरल्याचं म्हटलं जात आहे। तुर्तास इथून पाणी येऊ नये म्हणून तात्पुरती संरक्षक भिंत उभारण्याचं काम सुरू आहे। हे पूर्ण काम 10 जून पर्यंत पूर्ण होईल असा अंदाज आहे। या सगळ्याविषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांच्याकडे। भूषण, काय अधिक माहिती या सगळ्या संदर्भात? संरक्षक भिंत कोसळल्यानं हा सगळा प्रकार घडला असं आता स्पष्टीकरण मेट्रोच्या वतीनं देण्यात येत आहे, पण 10 जून पर्यंत आता काम चालेल संरक्षक भिंतीचं, अशी देखील बातमी समोर येते। नक्कीच लागवी, एकंदर मुंबईचा अत्यंत महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणजे मुंबईतील मेट्रो ॲक्वा लाईन हा जो भूमिगत मेट्रो प्रकल्प आहे तो प्रकल्प, आणि एकंदर काल झालेल्या मुंबईत मुसळधार पावसामुळे हा संपूर्ण प्रकल्प काहीसा कोलमडलेला पाहायला मिळाला। एकंदर काल जो पाऊस झाला त्या संपूर्ण पावसामुळे वरळीतील जे आचार्य अत्रे चौक मेट्रो स्थानक आहे या संपूर्ण भूमिगत मेट्रो स्थानकामध्ये पाणी शिरलं आणि एकंदर अगदी तो संपूर्ण मेट्रो स्थानक बंद करण्याची नामुष्की संपूर्ण प्रशासनावर ओढावली आणि एकंदर आज सुद्धा हे संपूर्ण मेट्रो स्थानक बंदच आहे आपल्याला पाहायला मिळतं। एकंदर काल ज्या ठिकाणी संपूर्ण जर पाहिलं तर कुठेतरी अनेक मेट्रो स्थानकावर संपूर्ण प्लॅटफॉर्मवरती पाणी आपल्याला पाहायला मिळालं, अनेक जिन्यावरनं अगदी धबधब्यासारखं पाणी तिथून आपल्याला वाहताना पाहायला मिळालं। अशा प्रकारे संपूर्ण मेट्रो स्थानक जे होतं त्याची अगदी अक्षरशः दुर्दशा झालेली आपल्याला पाहायला मिळाली। एकंदर आज सुद्धा हे मेट्रो स्थानक बंद आहे। एकंदर सध्या तरी संपूर्ण वरळी हे जे मेट्रो स्थानक आहे वरळी ते आचार्य चौक हे स्थानक सध्या बंद आहे। एकंदर वरळीपासून JVLR आणि आरे हा जो मार्ग आहे तो आपला संपूर्ण सुरू असल्याला पाहायला मिळत आहे, मात्र हे स्थानक जे आहे सध्या बंद असलेलं आहे। एकंदर या संपूर्ण स्थानकाबाहेर असलेली संरक्षक भिंत जी होती ती कोसळली, त्यामुळे कुठेतरी पाणी आतमध्ये शिरलं अशा प्रकारे मेट्रो प्रशासनाकडून माहिती दिली आहे। मात्र संपूर्ण ज्या भिंतीचं काम जे आहे ते सध्या 10 जून पर्यंत चालणार होतं, त्या भिंतीचं काम सुरू होतं, मात्र त्यापूर्वीच मान्सून दाखल झाला, त्यापूर्वीच पाऊस जो आहे तो कोसळला, त्यामुळे ही भिंत कोसळली अशा प्रकारे स्पष्टीकरण मिळालं आहे। मात्र अद्यापही मेट्रो कधी सुरू होणार हे अजूनही अस्पष्ट आहे, त्यामुळे या संपूर्ण प्रकल्पावर सध्या प्रश्नचिन्ह उभं राहिलेलं आहे। एकंदर हा संपूर्ण प्रकल्प हा सुरक्षित आहे का असं अनेक सवाल सध्या उपस्थित होत आहेत आणि एकंदर या येत्या काळामध्ये हा मेट्रो प्रकल्प कधी सुरू होईल, पुन्हा कधी पूर्ववत होईल अशा प्रकारे अद्याप कोणतीही माहिती सध्या समोर येत नाहीये लागवी। अगदी, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचं पाहायला मिळत आहे। भूषण, तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।